इयत्ता 12वी विषय मराठी कविता क्रमांक 6 रंग माझा वेगळा स्वाध्याय कृती. तर मित्रांनो यामधील पहिला असा प्रश्न आहे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. 1. सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. तर ओळ असेल रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा. 2. मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होतो. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. 3. हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे. उत्तर हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. 4. आयुष्याने माझीच का बरे फसकत केली. उत्तर अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कृती करा. कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी. साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळा आहे. साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. उन्हाऐवजी सावल्यांच्याही झळा मला लागतात. माणसांच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे. योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट जोड्या असतील. 1. माणसांची मध्यरात्र. माणसांच्या आयुष्यातील नैराश्य. 2. मध्यरात्री हिंडणारा सूर्य त्याची जोडी असेल नैराश्यातील आशेचा किरण. 3. माझा पेटण्याचा सोहळा याची जोडी असेल इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. कवीची सदैव सोबत करणारी आसवे. 2. कविता विश्वासघात करणारे आयुष्य. 3. खोट्या दिशा सांगतात ते दिशा. 4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा सूर्य. प्रश्न दुसरा खालील शब्दांचे अर्थ लिहा. 1. तात्पर्य खरा अर्थ किंवा मुख्य अर्थ. 2. लळा. जिव्हाळा प्रेम ओढ. 3. गुंता अडचण गुंतागुंत क्लिष्टता. 4. सोहळा उत्सव किंवा समारंभ. 3. खालील ओळींचा अर्थ लिहा. रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. उत्तर असेल कवी म्हणतो की मी सगळ्यामध्ये मिसळूनही माझे वेगळेपण जपतो. जगातील अनेक अडचणी आणि गुंतागुंतीत अडकलो असलो तरी माझा विचार आणि स्वभाव स्वतंत्र व मोकळा आहे. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. अर्थ कवीला कधी जगायला सुरुवात झाली हेच कळले नाही आणि आयुष्य कधी संपत आले तेही समजले नाही. आयुष्याने त्याची फसवणूक केली असून त्याला आयुष्य अपूर्ण आणि वेदनादायक वाटते. यावळीमधून कवीचे वेगळेपण आणि जीवनाविषयीची खंत व्यक्त होते. प्रश्न चौथा काव्य सौंदर्य. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा यावळीमधील भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर यावळीमध्ये कवीने स्वतःला मध्यरात्री हिंडणारा सूर्य असे म्हटले आहे. मध्यरात्र म्हणजे माणसांच्या जीवनातील अंधार नैराश्य आणि दुःख. अशा अंधारात कवी स्वतः प्रकाश देणारा आशा निर्माण करणारा सूर्य आहे असे तो सांगतो. कवी स्वतःसाठी नाही तर इतरांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देण्यासाठी जगतो. माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा या ओळीतून तो स्वतःच्या आनंदासाठी नव्हे तर समाजासाठी झटणार आहे हे स्पष्ट होते. या ओळीमधून कवीची त्यागाची भावना सामाजिक बांधिलकी आणि इतरांसाठी जगण्याची वृत्ती अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. प्रश्न 5वा रसग्रहण. खालील ओळींचे रसग्रहण करा. रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे खोटून ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी हे कशाचे दुःख
ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. तर याचं उत्तर असेल आशे सौंदर्य. या ओळीमध्ये कवी स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचे चित्रण करतो. तो सर्वांमध्ये मिसळूनही आपले वेगळेपण जपतो. जीवनातील गुंतागुंतीत अडकूनही तो स्वतंत्र राहतो. कवीचे अनुभवही इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्याला सावलीच्याही झळा लागतात. दुःख सतत त्याच्या सोबत असून त्यालाही कवीचा लळा लागलेला आहे. जीवन कधी सुरू झाले आणि कधी संपत आले हेही त्याला कळत नाही, अशी त्याची खंत व्यक्त होते. भाव सौंदर्य. या ओळीमध्ये कवीच्या मनातील दुःख, एकटेपणा, नैराश्य आणि वेगळेपणाची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. त्याचबरोबर समाजापासून वेगळे असण्याचा अभिमान आणि अंतर्मनातील वेदना यांचे मिश्रण दिसते. काव्य सौंदर्य. कवीने सावल्यांचाही झळा, दुःखाचा लळा यासारख्या विरोधी भावछटा वापरून काव्य अधिक अर्थपूर्ण केले आहे. रंगुनी रंगात आणि गुंतुनी गुंत्यात या शब्दामध्ये अनुप्रास अलंकार आढळतो. योग्य यमकामुळे गेयता वाढली आहे. भाषा सौंदर्य. भाषा सोपी, प्रवाही आणि प्रभावी आहे. कमी शब्दांत खोल अर्थ व्यक्त करण्याची शैली दिसते. गझल शैलीमुळे ओळींना लय आणि माधुर्य प्राप्त झाले आहे. निष्कर्ष. या ओळीमधून कवीचे वेगळेपण, अंतर्मनातील वेदना आणि जीवनाविषयीची खंत अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. प्रश्न 6वा. अभिव्यक्ती. अ. समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उदाहरण स्पष्ट करा. उत्तर. समाजात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, परंतु अनेकदा लोक इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी स्वतःचे विचार, स्वभाव आणि तत्त्वे जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. समाजातील दबाव, टीका किंवा टवाळी यांना न जुमानता आपला मार्ग ठामपणे निवडणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी सर्वजण विज्ञान शाखा निवडत असताना आपली आवड लक्षात घेऊन कला शाखा निवडतो, तर तो स्वतःचे वेगळेपण जपतो. तसेच प्रामाणिकपणा राखणारा माणूस भ्रष्ट वातावरणातही आपली मूल्ये टिकवतो. त्यामुळे समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. आ. कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. कवीला असे वाटते की त्याच्या आयुष्याने त्याच्याशी अन्याय केला आहे. त्याला कधी जगायला सुरुवात झाली हेच कळले नाही आणि आयुष्य कधी संपत आले तेही समजले नाही. त्याच्या वाट्याला सतत दुःख, संघर्ष आणि एकटेपणा आले. त्या गोष्टीमुळे आनंद मिळायला हवा होता, त्याच गोष्टींनी त्याला दुःख दिले. त्यामुळे कवीला आयुष्य अपूर्ण आणि फसवणूक करणारे वाटते. अशा प्रकारे कवीच्या आयुष्यातील वेदना आणि निराशा आयुष्याने फसवले या भावनेतून व्यक्त होतात. ई. मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे, असे कवी स्वतःबाबत का म्हणतो ते लिहा. उत्तर. कवी स्वतःला मध्यरात्री हिंडणारा सूर्य असे म्हणतो कारण तो अंधारातही प्रकाश देणारा, आशा निर्माण करणारा आहे. येथे मध्यरात्र म्हणजे माणसांच्या जीवनातील नैराश्य, दुःख, निराशा आणि अंधकार. अशा वेळी बहुतेक लोक हार मानतात किंवा खचून जातात, पण कवी मात्र त्या अंधारातही उजेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कवी स्वतः अनेक दुःख, वेदना आणि संघर्ष अनुभवत असतानाही इतरांच्या जीवनात आशेचा किरण बनतो. तो स्वतःच्या आनंदासाठी नाही, तर समाजातील दुःखी, निराश लोकांना आधार देण्यासाठी पेटतो. त्यामुळे त्याच्या जीवनात पेटण्याचा सोहळा नसतो, म्हणजे त्याच्या कष्टांचा आनंद साजरा करण्याची संधी त्याला मिळत नाही.